छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारक आज उभं राहत असताना त्यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करताना मनामध्ये पुन्हा एकदा स्वराज्याच्या ज्या साठी ज्यांनी आपलं संपूर्ण प्राणाची आहुती दिली, बलिदान दिलं, ते सगळं एकदम आठवल्यानंतर आज हा किती पवित्र दिन आहे माझ्या दृष्टीने, आमच्या सर्वांच्या दृष्टीने, याची अनुभूती आज आपल्याला निश्चितपणे आम्हाला सर्वांना झाली. मी त्यांच्या या पवित्र स्मृतीला मी प्रथम अभिवादन करतो. आज हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक आमचं सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेनं पुण्यात झालेल्या आपल्या भूमीमध्ये, कारण अहिल्यानगरची सुद्धा इतिहासामध्ये नोंद आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये आपलं शहर. आणि आज संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्येच प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आपण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आपलं सर्वांचं आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळा उभा करून, तो केवळ पुतळा म्हणून नाही तर त्यांच्या चिरंतन स्मृती ज्या आहेत, त्यांनी केलेले जे हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेकरता केलेले जे त्यांनी दिलेलं जे आपलं संपूर्ण सर्वस्व जे अर्पण केलं होतं, आमच्यासारख्या पिढीला, येणाऱ्या तरुण पिढीला त्यातून एक आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण व्हावा, त्या स्फूर्ती आम्हाला सातत्यानं हिंदुत्वाच्या रक्षणासाठी प्रेरणा देत राहावी, अशा प्रकारची एक भावना ही नेहमीच आमच्या मनात आहे राहिलेली. आणि आज मला वाटतं ह्या स्मारक अभिवादन करताना तीच भूमिका आमच्या सर्वांच्या मनामध्ये आहे. दुसरं पालिका निवडणुका देखील लागलेल्या आहे. राज्यामध्ये कसं वातावरण आहे, काय महायुती म्हणून किंवा भाजप हे स्वतंत्र लढणार काय? नाही, आता स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि युती महायुतीतल्या सगळ्याच घटकांनी ठरवलं आहे की बहुतांशी ठिकाणी महायुती म्हणून लढायचं. अपवादात्मक स्थितीमध्ये काही संदर्भ माननीय मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला आहे, पण महायुती म्हणूनच लढणं हे आमच्या सर्वांच्या दृष्टीने हे अतिशय महत्त्वाचं आहे. दुसरं, मुंबईमध्ये दोन्ही बंधू जे आहेत, ठाकरे बंधू एकत्र येतात, त्याचा काही परिणाम होऊ शकतो का महायुतीवर? काय असं आहे की कोणी बरोबर आल्याने परिणाम होत नाही. शेवटी जनतेचा विश्वास सरकारच्या धोरणावर आहे, सरकार जे काम करते त्याच्यावर आहे. आज विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं नेतृत्व देशानेच नाही तर जगाने आता मान्य केलेलं आहे. आणि अशा नेत्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळी मंडळी काम करतो राज्यामध्ये. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदे साहेब आहेत, उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा आहेत, या सगळ्यांच्याच मार्गदर्शनाखाली आज राज्य ज्या पद्धतीने उभारी घेत आहे, जनतेचा विश्वास पूर्णतः महायुतीच्या पाठीमागे उभा आहे. त्यामुळं व्यक्ती केंद्रित काही नाही आहे, इथे लोकाभिमुख काम जे सरकारच्या माध्यमातून चाललंय, त्यामुळे कोणी एकत्र आल्यानं ते काही फार परिणाम होईल असं मला कधी वाटत नाही.